कार्यकर्ते या ठिकाणी पोहोचलेले आहेत। यासोबतच देशभरातल्या वेगवेगळ्या राज्यांमध्ये जी कला संस्कृती आहे त्यांची संस्कृती दाखवणारे नृत्य या ठिकाणी आयोजित करण्यात आलेले आहेत। रस्त्याच्या दुतर्फा मोठ्या प्रमाणामध्ये स्थानिक नागरिक देखील उपस्थित आहेत। कोळी बांधवांना सुरुवातीलाच पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या स्वागतासाठी त्यांच्यासाठी एक वेगळं स्टेज करण्यात आलेलं आहे। यासोबतच पंजाबहून आलेलं एक पथक देखील या ठिकाणी आहे। दुतर्फा जर आपण पाहिलं तर मोठमोठे फ्लेक्स या ठिकाणी लावण्यात आलेले आहेत। नरेंद्र मोदींचं स्वागत करण्यासाठी जे हे मोठे फ्लेक्स आपल्याला पाहायला मिळत आहेत। त्यासोबतच काही बोर्ड असे आहेत जे लक्ष वेधून घेत आहेत। त्याच्यामध्ये राम मंदिर बांधल्याबद्दल धन्यवाद मोदीजी अशा पद्धतीचे देखील फ्लेक्स या ठिकाणी लावण्यात आलेलं आपल्याला पाहायला मिळत आहे। साधारणपणे अजूनही 4:15ची वेळ ही सभा ठिकाणाची होती। त्यामुळे पंतप्रधान मोदी 15 मिनिटांमध्ये त्या ठिकाणी पोहोचणं अपेक्षित आहे। सध्या अटल सेतूचं उद्घाटन सोहळा पार पडतोय आणि त्यानंतर संपूर्ण जो ताफा आहे तो या ब्रिज वरून जवळपास 22 किलोमीटरचं अंतर पार करून येणार आहे। 16 किलोमीटरचा सागरी सेतू तर 5 किलोमीटरचं हे रस्त्याचं अंतर आहे। हे पार करून पंतप्रधान नरेंद्र मोदी जे आहेत ते त्या ठिकाणी पोहोचणार आहेत। आजच्या या कार्यक्रमासह खरं तर संपूर्ण महाराष्ट्राचं आणि देशाचं लक्ष लागलेलं आहे। देशाचं यासाठी कारण की हा देशातला पहिला असा ब्रिज आहे जो एवढा मोठ्या लांबीचा समुद्रातला ब्रिज आहे आणि त्यामुळेच या ब्रिजच्या उद्घाटनानंतर वाहतूक व्यवस्था जी आहे ती अतिशय सुलभ होताना पाहायला मिळणार आहेत। मुंबईमध्ये 2 आंतरराष्ट्रीय विमानतळ आहेत ती आता या निमित्तानं जवळ येणार आहेत। नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाचं काम हाकेच्या अंतरावर सुरू आहे। ते देखील लवकरात लवकर पूर्ण होईल आणि त्यामुळे मुंबईकरांना जी वाहतूक कोंडी सातत्यानं पाहायला मिळते त्यातून एक सुटका मिळताना आपल्याला पाहायला मिळणार आहे। आजचा हा प्रकल्प ज्याचं जवळपास 2016 पासून काम सुरू होतं। जवळपास 17,840 कोटी रुपयांचा खर्च या पुलासाठी आलेला आहे आणि आता यामुळं नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळ यासोबतच मुंबईतला